महाराष्ट्रामधील सीईटी आणि एमपीएससी परीक्षांमधील कथित पेपर फुटीच्या निषेधार्थ अकोल्यात युवक काँग्रेसने पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली। अकोला शहरातील तोष्णीवाल लेआउट परिसरात महाराष्ट्रातील सीईटी आणि एमपीएससी परीक्षांमधील कथित पेपर फुटीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले। या आंदोलनादरम्यान काही कार्यकर्ते पाण्याच्या टाकीवर चढले। आंदोलकांनी लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। तसेच विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी भूमिका युवक काँग्रेसने मांडली। आंदोलनादरम्यान राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। घटनास्थळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। दरम्यान पेपरफुटी प्रकरणाबाबत आंदोलनकर्त्यांनी केलेले आरोप हे त्यांची भूमिका असून या प्रकरणाचा पुढील तपास आणि अधिकृत प्रक्रिया संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे। सीईटी आणि कथित एमपीएससी पेपर फुटीच्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोला जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने निषेध म्हणून पाण्यावर टाकीवर चढून आज आम्ही निषेध व्यक्त केला व दादा भुसेने राजीनामा द्यायला पाहिजे युवक काँग्रेसची मागणी आहे। आणि दादा भुसेने राजीनामा दिला नाही तो युवक काँग्रेस महाराष्ट्रात याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडेल आणि दादा भुसे तोपर्यंत राजीनामा देतील नाही तोपर्यंत युवक काँग्रेस हे स्वस्थ बसणार नाही।